तर मंडळी, आज आई आणि मी एक आपल्याला रेसिपी दाखवतोय. पापलेटची रेसिपी आहे. आणि कसली रेसिपी आई? आपण वाफेवर शिजवणार आहोत. बिन तेल नाही घालणार. अच्छा, बिना तेलाचं आणि वाफेवर आपण पापलेटची आज रेसिपी करणार आहोत. हे साहित्य दाखव. आणि ही आपली केळीची पानं नाही, ते हळदीची पानं आहेत. अच्छा, ही हळदीची कुंडीत लावलेली. ती आता हळद आपल्या टेरेसवरतीच पहिल्यांदाच पानं आली, तर मग काहीतरी करायला पाहिजे ना. खूप मोठी पापलेट त्याच्यात बांधून आपण वाफेवर शिजवणार. जास्त लागत नाही साहित्य करायला. अच्छा, थोडंसंच, कारण का तेल आणि असं जास्ती यूज. तिखट मसाला नाही, थोडं वेगळं काहीतरी वापरतो. ओके. कोणाला कमी पाहिजे असेल तर कमी. आता आपल्याला बारीक आहेत, छोट्या छोट्या आहेत मिरच्या, पण तिखट आहेत. 6-7 घेतल्यात ते मिरच्या. तर काय काय साहित्य आहेत बघूया आपण. काय आहे सांग. हे लसूण आहे, हे थोडा एवढा आळ्याचा एवढाच तुकडा आहे. आणि लिंब आपल्याला लागला तर वरून लागेल, पण अर्धाच लागेल, नंतर तुम्हाला खाताना त्याच्यात. आणि ह्या मिरच्या मिरच्या, ह्या तिखट मिरच्या आहेत. हा, तिखट मिरच्या. अच्छा. हे हळद आपली, हळद आणि मीठ. आणि थोडंसं याचं वाटण घेतलेलं. कसलं? खोबरं आणि ओलं खोबरं थोडं एवढंच घेतलंय, 1 चमचाभरच घेतलंय. अच्छा. खोबरं टाकले त्याच्यात, आणि थोडंसं आलं आणि कोथिंबीर टाकली. ओके. आणि त्याच्यावर कोथिंबीर आहे आपल्यावर. तर एवढंच सगळं साहित्य आहे. आणि ह्या एवढ्या साहित्याने आपल्याला आज पापलेटची रेसिपी बनवायची आहे. पापलेट बघताय, आईने मस्त कटिंग करून घेतलेलं आहे. आता आपण याच्यात खलबत्त्यात आपण ठेचून आपण ते घेऊ. आता लसूण घेतलेत पहिले, ठेचून घ्यायचे. पूर्ण बारीक करायचे की थोडं बारीक असं वरती लावायला मिळालं. ओके. मिरची वगैरे सगळे ह्याच्यातच बारीक एकत्रच करते. तर मिरची टाकले आणि आलं पण टाकले. आता बघताय, आलं पण टाकलं. एवढंच होतं. साधारण किती वेळ लागतो ही रेसिपी व्हायला? किती 5-10 मिनिटात होईल वाफेवर. 5 ते 10 मिनिटं. आणि कशात बनवणार आहात? आपल्या मोठ्याचं आहे ना, त्याच्यात आहे. अच्छा, नॉर्मल जे भांडं असतं आपलं, जे वाफेवर शिजवणार त्याच्यातच. हळद, मीठ. आता काय टाकतो आपण? मॅरिनेशन करतोय. हळद आणि मीठ. लिंबू. लिंबाचा रस. 5 मिनिटं ठेवू. किती वेळ? 5 मिनिटं ठेवू ते लावून. अच्छा, 5 मिनिटं. मीठ, हळद आणि लिंबू. थोडं त्याच्यात आतमध्ये मोहर येईल ना जरा. आगळ पण लावू शकतो, असं काय नाही. अच्छा, आगळ पण लावू शकतो. ग्रीन बनवायचं आहे ना, म्हणजे ओके. पिवळं कलर. आगळ लाल होतं ना, पिवळं मीन्स असं ते बॉईलच वाटेल. आपण बॉईल चिकन वगैरे करतो तसंच सेम आपण बिना तेलाचं आणि बिन तेलाचं आपल्याला पप्पांना वगैरे आवडतं ना बिन तेलाचं. म्हणजे आपण कसं आपलं तेल टाकूनच करतो मसाल्यातलं आपल्या. बरोबर. थोडं वेगळं काहीतरी. रात्रीचं तेलकट नको वाटतं. ते पण आहे. काही जणांना तेलकट जास्ती आवडत नाही जेवण, किंवा तेल कमी खातात. त्यांच्यासाठी ही रेसिपी खूप सुंदर आणि खूप छान असणार आहे. बघताय, साहित्य जास्ती नव्हतं, काय थोडंसंच साहित्य होतं. आता हे मॅरिनेशन किती वेळ ठेवायचं? 5 मिनिटं. ओके. हे आता आलं, लसूण, मिरची चेचून झालेलं आहे. आणि आता ते पापलेटवरती जे मॅरिनेट केलेले होते पापलेट मगाशी, त्याच्यावर टाकायचं. जास्ती वेळ लागत नाही मॅरिनेशन करायला, कारण का मॅरिनेशन आपण करून ते काय लगेच करतो. आपण बॉईल करतोय म्हणून हे हेल्दी रेसिपी आहे ही. आय गेस सगळ्यांनाच जमेल खायला पण, कारण का आपण नॉर्मली बघतो. तुम्ही हे आता बारीक मिक्सरला करून पण लावू शकता. वाटण वगैरे, वाटणची पेस्ट असेल ती पण लावू शकता. पण आपण आता एक ट्राय केलं की आपण
जर नसेल वाटण करायला आपल्याकडे त्या टायमिंगला किंवा कुठे तुम्ही बाहेर गेलात वगैरे, तर हे एक छोटीशी अशी रेसिपी आहे जी कुठेही होऊ शकते आणि तेल लागणार नाही, काय नाही, फक्त स्मोक म्हणजे वाफेवरती आपण शिजवणार. वाफेवर नाही केलं ना तरी पण आता हे केळीच्या पानात आपण बांधू ना, त्यावेळेला आपण तव्यात टाकून याच्या खाली तेल टाकलं तरी पण होऊ शकते असं काय. अच्छा, असं पण होऊ शकतं. बघू शकता आपण हे पानं आहेत, आता ही हळदीची पानं आहेत आणि आपण केळीचं पण पान यूज करू शकतो, असं काही नाही आहे. तर बघताय तुम्ही, असं नाही काय हेच इन्ग्रेडियंट्स लागतील किंवा हेच सामान लागेल, तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ना त्याच्याने तुम्ही बनवू शकता. एक इझी आणि तुम्ही बघताय हेल्दी रेसिपी आहे. सो तीच तुम्हाला दाखवतो. ज्यावेळेला तुम्ही खायला गेलं किंवा जेवायला काही लोक असे नुसते पण खातात, आपल्याला कसं चपाती बरोबर किंवा भाताबरोबर आपण खातो, बरोबर, पण काही लोक असे नुसते फिश खातात. नुसते फिश पण आवडते, मग ते नुसतं खायला पण. लहान मुलांना जर आवडत असेल म्हणजे बिना मसाल्याचं, बरेच जण बघतो आपण लहान मुलांना फिश देतो पण ते बिन मसाल्याचं त्यांना लागतं, मग मसाला काढतात ते कुठे हॉटेलला गेलं तर. मग हे पण लहान मुलांसाठी पाहिजे, एखादी मिरची टाकली तरी चालेल किंवा मग काळं मिरी टाकली तरी चालेल. अच्छा, म्हणजे टेस्टसाठी तुम्ही टेस्टसाठी तुम्ही एक्सपेरिमेंट करू शकता की तुम्हाला कसं मिरची पावडर पाहिजे किंवा काय थोडंफार. पण बाकीची जी रेसिपी आहे ती अशीच आहे, हेल्दी आणि क्विक रेसिपी आहे. तुम्हाला फक्त टाईम लागतो ते ह्याच्यासाठी बॉईल व्हायला, ते बनवायला. बाकी तुम्हाला हे मॅरिनेशनसाठी वगैरे हार्डली 10 मिनटं पुरेशी आहेत आणि इन्ग्रेडियंट्स पण आपल्याला जास्ती लागत नाही. ओके, आता हे ह्याच्यात लागतात का बनलं तर दुसरं पान आपल्याला घ्यायला लागेल, म्हणजे आणायला दुसरं. एक तर पहिले बांधून बघू, पूर्ण त्याला रॅप करायचं. ओके, मग हे असंच ठेवायचं की त्याला बांधायला नको यायचं, असं बांधला तरी चालेल, तरी चालेल. ओके, याच्यात आता नंतर आपण ठेवू याच्यावर, असं ठेवून द्यायचं, असं ठेवून द्यायचं. सो येस, हेच आपण बघतोय, पण थोड्याच वेळात बघू. जेव्हा आपण ते शिजत ठेवू तेव्हा तुम्हाला दाखवीन आणि मग त्याच्यानंतर शिजल्यानंतर कसं झालं ते पण तुम्हाला दाखवेन. ही मिरची आपण टाकलेली आहे पण तेवढं काय मिरची आपण खायला नाही जाणार, कारण हे मसाला सगळं साईडलाच राहणार, पण त्याला तो मॅरिनेशन, तो मसाला लागण्यासाठी आपण हे त्याला पूर्ण जी पेस्ट आहे ती लावलेली आहे, त्याला ती टेस्ट होईल. लसूण आतून आपण नुसतं असं बारीक पेस्ट केली ना का तो लसणाचा वास येतो. बरोबर. आणि असा आकार लसूण टाकलं ना तर तेवढा कमी येतो. सो बघता, अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपण जेवणात यूज करू शकता. काही ट्रिक्स आहेत त्याच्यानी अजून तुम्हाला सोपं पडेल आणि अजून मला इझी पडेल जेवण. आपण काही लोक ना आलं लसणाची पेस्ट फ्रीजमध्ये करून ठेवतात, पण ते नंतर मग आपण केलं ना किंवा मग ती चांगली परतून किंवा भाजून व्यवस्थित घेतली तर वास नाही येत. बरोबर. आधी तू मटण वगैरे खायला बाहेर हॉटेलमध्ये गेला तेव्हा म्हणजे आपल्याला टेस्टी लागतं ते, पण नंतरच्या वेळेला तू कधीतरी असं मग ते करपट ढेकर येतात, येतात माहिती ना, जळजळ त्याच्यामुळे आपल्याला दुसरा पान लागेल ना, छोटा पान लावू आणि ठेवून देऊ. आणि मी तुम्हाला मग डायरेक्ट शिजताना दाखवीन आणि शिजल्यानंतर दाखवीन कसं झालंय ते. सो कंटिन्यू करा. गॅस लावला बघताय, गॅस लावलेला आपण आणि खाली त्याचे काय पाणी आतमध्ये ठेवलं, पाणी ठेवलं आपण जसं मोदकानं करतो किंवा अलवडी आपण करतो ना तसं. बघताय ते ठेवलेलं आहे. किती वेळ लागेल हे शिजायला? 10 मिनिटं. 10 मिनिटं सध्या बारीक करते, 5 मिनिटांनी गॅसवर केला तरी चालेल. सो बघताय बघताय मंडळी, किती छान आलं बघ, मस्त. वा, गॅस मला येत नसेल स्मेल पण खूप मस्त स्मेल येतोय. गरम आहे, शिजलेलं आहे आणि नो तेल, सगळं बिना ऑइलचं, नो ऑइल. आता आपण डिश मध्ये काढून तेव्हा
डिशमध्ये काढून सर्व करूया. वास तर मस्त येतोय. आपल्याला निखिल टेस्ट करून दाखवते आता. बघा झालेलं आहे आणि आपण टेस्ट करून बघूया की कसं झालं आहे ते. कारण का नो ऑइल काहीच नाही यूज केलेलं, फक्त जे तुम्हाला इन्ग्रेडियंट्स दाखवले आपण तेच तुम्हाला ह्याच्यात बघायला भेटतं आहे. बघा ते मस्त झालेलं आहे आणि वास पण असं स्मेल मस्त येतो आहे. खूप असं वाटतच नाही की असं बिना ऑइलचं बनवलेलं आहे. शिजलंय ना, पूर्ण शिजलेलं आहे. कट होतं. टेस्ट करून बघा मीठ वगैरे कसं काय टेस्ट करून बघूया की कसं झालं. चांगलं आहे ना, खूप टेस्टी झालं आहे. कारण का फ्लेवर ते जेवढं आपण टाकलं ना, जी पेस्ट आहे आणि आई बोलली तसं ती पेस्ट सगळी नंतर तुम्ही ज्याला आवडतं तो खाऊ शकतो, ज्याला नाही आवडत तो साईडला काढून. कोण ठेचा वगैरे खातात लोक ते खाऊ शकतात तिखट ते असं. आणि तुम्हाला पाहिजे तसं स्पायसी तुम्ही बनवू शकता. हे कमी स्पायसी आहे, मला स्पायसी लागतं पण हे कमी स्पायसी पण टेस्टी लागतं. मस्त आणि हेल्दी आहे. नो ऑइल यूज केलेलं आहे आणि त्याचा स्मेल ह्याच्या पानांचा येतं, हळदीच्या पानांचा. कलर पण बघ त्याला हळदीच्या पानांचा आला. खूप मस्त असं झालेलं आहे. म्हणजे असं वाटतं की हॉटेलमधली रेसिपीच आहे, छान अशी आणि हेल्दी रेसिपी आहे आणि मस्त झालेली आहे. आणि आता आपण बरेच दिवसांनी आपण रेसिपी दाखवलेली आहे. हो, खूप दिवसांनी दाखवलेली. आणि तुम्ही नक्की मला सांगा की हे अशाच वेगळ्या प्रकारच्या रेसिपीज असतील तर तुम्हाला आवडले असतील, तुम्ही नक्की ट्राय करा ही. कारण का टेस्ट बघून तर मी शुअरली सांगतो की तुम्ही डेफिनेटली हे ट्राय केलं पाहिजे. काही लोक त्याच्यात वाटण वगैरे टाकतात आणि भरून करतात ना, ती पण चांगले लागते. अजून खातो कारण का खूप मस्त झाली आहे. ठीक आहे. अच्छा, एखादा नॉर्मली डाएट आपण बॉईल चिकन वगैरे खातो ना, सेम टू सेम तसंच आहे, ते फिश आहे. सो खूप मस्त लागतं. मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्हाला जर आवडत असतील किंवा तुम्ही ट्राय करा आणि आवडत असेल तुम्हाला अशा रेसिपी मी नक्की तुम्हाला दाखवी. आईला मी सांगेनच की अजून वेगळ्या अशा रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती दाखवूया, लोकांना आवडतील अशा. सो बऱ्याच जणांचा फोन आला होता का रेसिपी नाही आपल्याला येत. बरेच जण बोलले की वेगळ्या रेसिपीज नाही येत आहेत. सो आज ही रेसिपी आली छोटीशी आहे. सो नक्की मला सांगा आणि लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल नोटिफिकेशन दाबायला विसरू नका. जेव्हा पण मी अशा व्हिडिओज अपलोड करीन ते तुम्हाला मिळून जातील. सो थँक्यू आणि भेटूया आपण पुढल्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.